सध्या आषाढ महिना चालू आहे आणि घरोघरी आषाढ पार्टीचे बेत केले जातात। तर आज आपण कमी तेलातली चिकन स्टार्टरची रेसिपी पाहतोय। गेस्ट येणार असतील ना तर एक दिवस आधी तुम्ही ही रेसिपी किंवा हे स्टार्टर फ्रीज मध्ये करून ठेवू शकता आणि ऐन वेळी फक्त शॅलो फ्राय करायचं आणि लगेच गरमागरम सर्व करायचं। तर इथे मी पाव किलो एवढा चिकन खिमा घेतला आहे। तर पाव किलो चिकन खिम्यापासूनच आज आपण हे चिकन कबाब बनवणार आहोत। तर हे कबाब बनवण्यासाठी ना चिकन खिमा खूप कमी लागतो। तर इथे मी मीडियम साइजचा कांदा घेतला आहे, अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। अगदी बेसिक साहित्य, घरातलं साहित्य आपण या कबाब मध्ये वापरतोय, तरी देखील खूप छान टेस्टी डिलिशियस असे हे कबाब होतात। चिकन खिम्याच्या ऐवजी ना तुम्ही मटण खिमा देखील घेऊ शकता, ते देखील कबाब खूप छान होतात। इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतेय। तर या तिखट मिरच्या नाहीये, त्यामुळे मी 2 घेतल्या आहेत। जर तिखट असतील तर तुम्ही एकच घेतली तरी देखील चालेल। यासोबत आता मी घेतलाय मुठभर पुदिना। पुदिना देखील स्वच्छ धुवून आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। पुदिन्यामुळे ना या कबाबला फ्लेवर खूप छान येतो। आता जेवढा पुदिना घेतलाय ना साधारण तेवढीच मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। इथे मी अर्धी वाटी पोहे घेतले आहेत। पोहे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। तर आज मी इथे ना बाइंडिंग साठी पोह्याचा वापर करतेय। तुम्हाला जर हवं तर तुम्ही इथे ब्रेड क्रम्सचा देखील वापर करू शकता, पण पोहे इझिली अवेलेबल असतात। तर तुम्ही बघू शकता खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त बारीक नाही, असे रवा टेक्स्चरचे पोहे मी मिक्सरला फिरवून घेतले आहेत। अर्धा इंच आलं आणि साधारण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी आता खलबत्त्यामध्ये कुटून घेते। तुमच्याकडे जर आलं लसूणची रेडीमेड पेस्ट असेल तर साधारण 1-1.5 चमचा एवढी आपल्याला आलं लसूणची पेस्ट लागणार आहे। आता या चिकन खिम्यामध्ये ना आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेणार आहोत। कांदा, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काही बेसिक मसाले। पाव चमचा हळद आणि प्रत्येकी 1 चमचा लाल तिखट, गरम मसाला, धणे जिरे पूड आणि आलं लसूण पेस्ट इथे मी घातली आहे। यामध्ये घालूया पोह्याची बारीक केलेली पावडर, चवीनुसार मीठ घालूया आणि यामध्ये आपण घालणार आहोत चमचाभर टोमॅटो केचप आणि 1 चमचा दही। आता हे आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे जर तुम्हाला थोडा टँगी फ्लेवर आवडत असेल ना तर थोडासा एक अर्धा लिंबाचा रस देखील तुम्ही यामध्ये पिळून घेऊ शकता। आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि एक 10 मिनिटांसाठी ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे रेस्ट करायला ठेवायचं आहे। पोह्यामुळे काय होईल ना, यातलं सगळं जे मॉइश्चर आहे ते सगळं ॲब्झॉर्ब होईल आणि याला बाइंडिंग देखील छान येईल। तर इथे तुम्ही या स्टेजला ना याला स्मोक देखील देऊ शकता, पण मी इथे आज स्मोक न देताच हे कबाब करतेय। लाडूसाठी घेतो ना तेवढा गोळा इथे मी घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं दाबून दाबून शेप देऊन कबाबचा किंवा तुम्हाला ज्या आकारात आवडतो त्या आकाराचा आपण शेप देऊ शकतो। तर इथे मी आपला जो रेग्युलर शेप असतो पॅटीचा किंवा कबाबचा तो शेप देतेय। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे हार्ट शेप किंवा आणखी वेगळे कुठलेही शेपचे हे कबाब बनवू शकता। अशाच पद्धतीने आता मी बाकीचे पण कबाब करून घेते। तर एवढ्या मिश्रणामध्ये ना मीडियम साइजचे 10 कबाब तयार होतात आणि हेच कबाब जर आपण विकत आणले ना तर 250 ते 300 रुपयाला पाव किलो एवढे मिळतात। तर आज आपण घरच्या घरी 100 रुपयाच्या आतमध्ये हे 10 कबाब तयार केले आहेत। तर आहे की नाही स्वस्तातले कबाब, ते देखील हायजेनिक आणि हेल्दी। तर साधारण पार्टीमध्ये ना 3 ते 4 लोकांना एवढे कबाब आरामात पुरतील। तुम्हाला जर जास्त हवे असतील तर तुम्ही अर्धा किलोचे देखील करू शकता, प्रमाण मात्र डबल घ्यायचं आहे। तर आता इथे मी सगळे हे कबाब जे आहेत ना ते स्टोर करण्यासाठी ठेवते फ्रीज मध्ये। जास्त दिवसासाठी जर तुम्हाला स्टोर करायचे असेल तर मात्र तुम्हाला हे डीप फ्रीजला स्टोर करायला लागतील। एखाद दिवसासाठी जर तुम्हाला ठेवायचे असेल तर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता। आता या स्टार्टरला ना मी काही कोटिंग केलेलं नाहीये, तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ब्रेड क्रम्सचं कोटिंग करू शकता किंवा तांदळाचं पीठ देखील लावू शकता। आज मी अगदी थोड्याशा तेलामध्ये नॉनस्टिक पॅनवर हे शॅलो फ्राय करून घेते। तर तुम्ही बघू शकता अगदी चमचाभर तेलामध्ये आपले हे कबाब जे आहेत ते मस्त शॅलो फ्राय झालेले आहेत। हे कबाब डीप फ्राय मात्र करायचे नाहीतर मग काय होतं ना तेलामध्ये ते सुटू शकतात। हेच कबाब तुम्ही सीख कबाब म्हणून शेगडीवर देखील भाजून घेऊ शकता, ते देखील खूप टेस्टी लागतात। तर अशा पद्धतीने दोन्ही साइडनी झाकण ठेवून मी हे कबाब छान शिजवून घेतले आहेत आणि मस्त गरमागरम खरपूस भाजलेले आपले हे चिकन कबाब तयार झाले आहेत। तर तुम्ही देखील नक्की करून पहा। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त रहा।